नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एकाच साडीतून पेशवाई आणि राजनंदिनी साडी शिवणार आहोत। त्यासाठी 1.5 मीटर अस्तर आणि 10 वार साडी घेतली आहे। प्रथम आपण अस्तरची कटिंग करणार आहोत। त्यासाठी इथे अस्तर मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे। अस्तरची फोल्ड साइड माझ्याकडे आणि ओपन साइड अपोजिट साइडला आहे। तर ह्यावर आता आपण गुडघा उंचीची मार्किंग करणार आहोत। गुडघा उंचीच्या मार्किंगसाठी अस्तरची जेवढी उंची आहे तीच उंची आपण गुडघा उंचीची मार्किंग म्हणून घेणार आहोत। 1.5 मीटर अस्तरची जी उंची आहे ती साधारण 29 ते 30 इंच असते, तीच आपण गुडघा उंची म्हणून घेणार आहोत। गुडघा उंचीची मार्किंग झाल्यानंतर त्याच बाजूवर आपल्याला आणखी एक मार्किंग करायची आहे। त्यासाठी आपल्याला सीट घेरचा तिसरा भाग अधिक 1 इंच असं घ्यायचं आहे। तर सीट घेर आपला 39 आहे, त्याचा तिसरा भाग म्हणजे 13 इंच अधिक 1 14। तर अशा प्रकारे आपल्याला 14 इंचाची मार्किंग करायची आहे। अशा प्रकारे 14 इंचाची ही मार्किंग झाल्यानंतर तिथून आडवी आणखी एक 14 इंचाची मार्किंग आपल्याला करायची आहे। आडवी 14 इंचाची मार्किंग झाल्यानंतर त्याच मार्किंगवर 2 इंच आतमध्ये आणखीन एक मार्किंग करून तिथून पुढे आपल्याला स्ट्रेट लाईन कमरेपर्यंत घ्यायची आहे। ह्यानंतर आपल्याला बॉटमची मार्किंग करायची आहे। तर बॉटमच्या मेजरमेंटसाठी आपल्याला कमरेकडची जे मेजरमेंट येत आहे म्हणजे इथे 12 इंच येणार, तर तेच सेम मेजरमेंट आपल्याला खाली बॉटमसाठी घ्यायचं आहे। 12 इंचाची मार्किंग केल्यानंतर त्या मार्किंगला 14 इंचच्या मार्किंगला मिळवायचं आहे आणि तिथून स्ट्रेट लाईनला आपण जे शेपने जोडणार आहोत। मार्किंग प्रमाणे आता अस्तर कट करून पॅन्ट शिवून घ्यायची आहे। अस्तरची कटिंग झाल्यानंतर आता आपल्याला पॅन्ट शिवून घ्यायची आहे। तर इथे कमरेच्या बाजूला जे शेप आहेत दोन्ही भागाचे, ते जे शेप आपल्याला पहिल्यांदा जोडून घ्यायचे आहेत एकत्र। अस्तरचे दोन्ही जे शेप आता एकत्र जोडून झालेले आहेत। आता अस्तरचा बॉटम आपल्याला तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपली पॅन्ट रेडी होईल। पॅन्ट शिवून झाल्यानंतर आता आपल्याला साडीवर पदराची मार्किंग करायची आहे। साडी नेसल्यानंतर ज्याप्रमाणे पदर आपण अंगावर घेतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे साडी ठेवायची आहे। माझ्या बाजूला ही कमरेकडची बाजू आहे आणि समोर बॉटम आहे। तर इथे पदराचे जे मेजरमेंट आहे ते मी कमरेच्या बाजूला 2 मीटर घेणार आहे आणि जे बॉटम आहे तिथे 2 मीटर 15 इंच इतकं घ्यायचं आहे। कमरेकडे आणि बॉटमवर मार्किंग झाल्यानंतर कमरेकडून बॉटमच्या बाजूला आपल्याला तिरकी रेष आखायची आहे। लक्षात ठेवा इथे आपण पदर कट करणार नाही आहोत, कारण आपण अखंड साडीमधून राजनंदिनी साडी शिवत आहोत।
पदराची मार्किंग झाल्यानंतर आपल्याला प्लीटसाठीची मार्किंग करायची आहे. तर जिथे आपली कमरेच्या बाजूला 2 मीटरची मार्किंग आहे तिथून पुढे सीट घेरचा निम्मा अधिक 3 इंच अशी मार्किंग करायची आहे. तर आपला सीट घेर 39 आहे, त्याचा निम्मा 19.5 अधिक 3 म्हणजे 22.5 इंच. तर अशा प्रकारे ही 22.5 इंचाची मार्किंग मी पदराच्या बाजूला एक केली आहे. त्यानंतर जो नेस्ता पदर आहे तिथून सुद्धा आपल्याला ही एक 22.5 इंचाची जी मार्किंग आहे म्हणजे सीट घेरचा निम्मा अधिक 3 इंच अशी मार्किंग करायची आहे. तर आता आपण पदर तयार करून घेणार आहोत. तर इथे हे जे मेजरमेंट येईल जे हे 14 इंच आहे, तर 14 इंचाप्रमाणे आपल्याला पदर जो आहे प्लीट्स घेऊन रेडी करायचा आहे. तुम्ही माझे जुने व्हिडिओ जर बघितले असेल ज्यामध्ये मी अखंड साडीतून जिजाऊ साडी शिवली आहे, त्यानंतर मस्तानी साडी आहे, तर त्यामध्ये मी अस्तरला जोडल्यानंतर पदर तयार केला आहे, प्लीट्स केल्यात. पण ह्यामध्ये मी पहिल्यांदा पदर तयार करून घेणार, प्लीट्स रेडी करणार आणि त्यानंतर त्याला मी अस्तरला जोडून घेणार आहे. जी तिरकी लाईन आहे त्यावर आपल्याला अशा प्रकारे प्लीट्स घ्यायच्या आहेत आणि प्लीट्स घेऊन जो पदराचा भाग आहे तो 14 इंचाचा तयार झाला पाहिजे. आता आपण पूर्ण उंचीप्रमाणे साडीला मार्किंग करणार आहोत. तर इथे बॉटमवर मी 38 इंचाची मार्किंग ठेवून कमरेकडे चॉकने मार्क करणार आहे आणि कमरेच्या बाजूने साडी कट करणार आहोत. तर इथे लक्षात ठेवायचे साडी आपल्याला पदरापर्यंतच कट करायची आहे, पदर पूर्ण उंचीप्रमाणे कट नाही करायचा आहे.
मैत्रिणींनो, आता आपण प्लीट्स रेडी करणार आहोत। ही नेसती बाजू आहे। इथे जी आपण मार्किंग केलेली आहे, ह्या मार्किंगपासून पदराकडच्या मार्किंगपर्यंत आपल्याला प्लीट्स घ्यायच्या आहेत। तर इथे मी प्लीट्ससाठी आता मार्किंग करणार आहे 4 इंचाची। तुम्ही हवं तर 5 इंचाची सुद्धा मार्किंग करू शकता। मार्किंग करून झाल्यानंतर आता आपल्याला प्लीट्स रेडी करायचे आहेत। तर नेसत्या बाजूकडून आपण अशा प्रकारे प्लीट्स घ्यायला सुरुवात करणार आहोत।
अशा प्रकारे पदराच्या मार्किंगपर्यंत आपल्याला प्लीट्स तयार करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर शेवटची जी मार्किंग आहे तिथून अशा प्रकारे प्लीट्स घ्यायचे जेणेकरून बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्यांना आपण ओव्हरलॅप करू शकतो। म्हणजे नऊवारी साडीमध्ये ज्या प्रकारे बायका साडी नेसतात तो लुक इथे येऊ शकतो। जी पदराकडची मार्किंग आहे ती बरोबर प्लीट्सच्या एंडला आली पाहिजे। अशा प्रकारे सर्व प्लीट्स रेडी झाल्यानंतर त्याला शिलाई मारून फिक्स करून घ्यायचे आहेत। तर इथे आता मी शिलाई मारून घेतलेली आहे। प्लीट्सचा भाग खूप जाड असल्यामुळे मला मशीनमध्ये थोडासा शिलाई मारायला त्रास झाला तर मी हात शिलाई सुद्धा केलेली आहे। तुम्हाला पण असा जर काही त्रास होत असेल तर तुम्ही हात शिलाई करू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला जर कोणी टेलर असतील तर त्यांच्याकडून तुम्ही कमरेकडचा जो भाग आहे तो रेडी करून घेऊ शकता। कारण आपली घरची जी मशीन असते त्यावर इतका जाड कपडा चालत नाही काही वेळेला। आता आपल्याला साडी अस्तरला जोडून घ्यायची आहे। तर इथे आता मी ही नेसती बाजू घेतलेली आहे आणि त्याचा मध्य काढलेला आहे। मध्याची मार्किंग करून अर्धा भाग पुढच्या बाजूला आणि अर्धा भाग पाठच्या बाजूला अस्तरला मी जोडणार आहे। तर मैत्रिणींनो, माझ्या या व्हिडिओजमधून नऊवारी साडीचे ट्युटोरियल असतील किंवा पर्सचे ट्युटोरियल त्यातून जर तुम्हाला काही फायदा होत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा। ज्या लोकांना टेलरिंगमध्ये इंटरेस्ट आहे त्या लोकांमध्ये हे शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत जातील। तुम्ही जर माझ्या चॅनलवर पाहिलं असेल तर ऑलमोस्ट सर्व नऊवारी साड्यांचे ट्युटोरियल्स मी दिलेले आहेत। म्हणजे बेसिक ब्राह्मणी, त्यानंतर पेशवाई, मस्तानी, शाही मस्तानी, आता मी राजनंदिनी देत आहे ज्याच्यामधून तुम्ही पेशवाई साडीतून राजनंदिनी साडीसुद्धा तयार करू शकता। आणखीन काही साड्या बाकी आहेत तर हळूहळू त्यांचे ट्युटोरियल्स पण मी तुम्हाला नक्की देईल। कोणतीही साडी शिवण्याआधी त्याचं ट्युटोरियल पहिलं व्यवस्थित बघा 2-3 वेळा, ते समजून घ्या आणि त्यानंतरच साडी कट करा जेणेकरून तुमच्याकडून चुका होणार नाहीत। तर इथे आता आपण पॅन्टला साडी जोडण्याचं काम सुरू केलेलं आहे। नेस्ता पदर आपण अस्तरच्या पॅन्टच्या दोन्ही बाजूला जोडून घेतलेला आहे। आता ह्यानंतर कमरेच्या बाजूने आपल्याला साडी जोडून घ्यायची आहे। तर इथून अशा प्रकारे सुरुवात करून ह्या मध्यापासून पुन्हा इथपर्यंतच आपल्याला टर्न करून यायचं आहे। म्हणजे ह्याच्यानंतर जो प्लीट्सचा भाग आहे तो बरोबर ह्याच्या पाठच्या बाजूला मध्यावर जी शिलाई आहे तिथपर्यंत आला पाहिजे आणि तिथून पुढचा भाग जो आहे पदराचा भाग
जिथून आपण सुरुवात केली तिथे तो पदराचा काष्ट्याचा भाग आला पाहिजे। अशा प्रकारे समजा आपली जी प्लीट्सचा जो भाग आहे तो बरोबर जी शिलाई आहे त्याच्या मध्यावर येत नसेल तरी काही हरकत नाही, थोडंफार मागे पुढे झालं तरी चालतं, त्याने एवढा काही फरक पडत नाही। फक्त जो काष्टा आहे, जो पदराचा भाग आहे तो बरोबर त्या शिलाईवर आला पाहिजे। जर येत नसेल म्हणजे जास्त कपडा असेल तर एखादी प्लीट घेऊन तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता। इथे ज्या पुढच्या प्लीट्स मी अस्तरला जोडत आहे तर तुम्ही बघा मी 2 इंच वर प्लीट्स ठेवलेले आहेत। हे ह्याच्यासाठी कारण साडीची उंची जेव्हा पूर्ण उंची मी घेतली आहे, नॉर्मल उंचीपेक्षा 2 इंच मी जास्त घेतलेलं आहे। कारण जर मी जशी आपली उंची आहे त्याच्याप्रमाणे जर घेतलं तर पायाच्या बाजूने आपल्याला ती टोकडी झाल्यासारखी वाटते, म्हणून मी कुणाचीही उंची असेल तर त्यामध्ये 2 इंच ॲड करून त्याच्याप्रमाणेच साडी शिवते। म्हणजे समजा माझी उंची मी 36 आहे फुल लेंथ, तर मी इथे 38 घेतलेली आहे। परंतु प्लीट्सचा भाग काय होतो, उंची जास्त झाल्यामुळे पायामध्ये येतो आणि पडण्याची शक्यता असते, म्हणून आपण प्लीट्स अशा प्रकारे जोडताना वरच्या बाजूला ठेवायच्या। आता इथे आपण जी राजनंदिनी साडी शिवत आहोत ही नॉर्मल जी आपली ट्रेडिशनल नऊवारी साडी असते त्याचा हा बेस आहे। म्हणजे ही साडी तुम्ही नॉर्मल नऊवारी साडीसारखी काष्टी साडीसारखी सुद्धा नेसू शकता, त्याची पेशवाई बनवू शकता आणि त्यानंतर तिसरा पॅटर्न राजनंदिनी सुद्धा तुम्ही करू शकता। आता इथे पदराचा भाग आपल्याला मधल्या शिलाईला जोडायचा आहे, तर वरून सुरुवात नाही करायची, तिथे आपल्याला 2 इंच कमीत कमी किंवा 1.5 इंच सोडून तिथून खाली पदर जोडून घ्यायचा आहे। कारण पदराचा भाग जर आपल्या नेफापट्टीमध्ये अडकला तर पदर व्यवस्थित येणार नाही। ते पाहू शकता माझ्याकडे थोडा साडीचा एक्स्ट्रा भाग 1 ते 1.5 इंचाचा उरला आहे, तर त्याची मी अशा प्रकारे प्लीट घेतलेली आहे। साडी आणि अस्तर टाचण्यांच्या सहाय्याने मी आता फिक्स करून घेतलेला आहे। अशा प्रकारे साडीचा पूर्ण राऊंड जो आहे आपल्याला अस्तरला जोडून घ्यायचा आहे। साडी आता अस्तरला जोडून झालेली आहे। ह्यानंतर जो प्लीट्सचा एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला कैचीने कट करायचा आहे। प्लीट्सचा एक्स्ट्रा भाग कट केल्यानंतर आता आपल्याला पदर जो आहे तो अस्तरला जोडून घ्यायचा आहे। पदर अस्तरला जोडताना त्याची शिलाई बरोबर मध्यावर आली पाहिजे आणि जो जे शेप आहे तिथपर्यंतच आपल्याला पदर जोडून घ्यायचा आहे। पदर जोडून झाल्यानंतर आता आपल्याला कमरेच्या बाजूने नेफापट्टी लावून घ्यायची आहे आणि नेफापट्टीची जी ओपनिंग आहे म्हणजे नाडी घालण्यासाठी ते उजव्या बाजूला अशा प्रकारे मी नॉच करत आहे। तिथून आपण नेफापट्टी लावायला सुरुवात करणार आहोत। तर ही जी नेफापट्टी आहे, आपला जो कमरेचा भाग आहे, कमरेचा घेर त्यापेक्षा 2 इंच जास्त घ्यायची। म्हणजे आता इथे जो कमरेचा भाग आहे आपला तो पहिला आपण टेपने मोजून घ्यायचा, तुमचा जो येत असेल, आणि त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करून तेवढ्या लांबीची आपल्याला नेफापट्टी तयार करून घ्यायची आहे। नेफापट्टीची रुंदी जी आहे ती 4 ते 4.5 इंचापर्यंत घ्यायची आहे। नेफापट्टी लावायला सुरुवात करणार त्या बाजूचा कॉर्नरला आपल्याला फोल्ड करून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे आणि नेफापट्टीला आतून मी अस्तर लावलेला आहे। तर अशा प्रकारे कमरेच्या बाजूने आपल्याला नेफापट्टी ठेवायची आहे आणि हे शेवटचं जे टोक आहे त्याला सुद्धा आपल्याला असं फोल्ड करायचं आहे, पण जेव्हा कमरेच्या बाजूने आपण पूर्ण जोडून घेऊ त्यानंतर आपल्याला त्याला फोल्ड करून शिलाई मारायची आहे। अशा प्रकारे कमरेच्या बाजूने नेफापट्टी ठेवून शिलाई मारून घ्यायची।
कमरेला नेफापट्टी जोडल्यानंतर अशा प्रकारे नेफापट्टी आपल्याला बाहेर काढायची आहे आणि साडीच्या सुलट दिशेने ठेवून शिलाई मारायची आहे। तर आता नेफापट्टी लावून झाली आहे आणि ही साडी तुम्ही आता पाहू शकता, उजव्या बाजूला ओपनिंग आहे। साधी नऊवारी साडी जशी नेसतात मराठमोळी साडी, अशी ही साडी आहे। आता ह्याचा फक्त काष्टा रेडी करायचा आहे। जर काष्टा रेडी झाला तर ही तुमची एक मराठमोळी साडीचा लुक येणार। पण आता इथे आपण ही पेशवाई पहिली रेडी करत आहोत, त्यानंतर आपण काष्टा रेडी करणार आहोत। इथे आता आपल्या साधारण 18 ते 20 प्लीट्स आलेल्या आहेत। तर उजव्या पायाची जी प्लीट आहे, पहिली प्लीट, तिथून आपल्याला पूर्ण उंची अधिक 15 इंच घ्यायचं आहे। ती मार्किंग करायची आहे आपल्याला, पूर्ण उंची अधिक 15 इंचाची। माझी पूर्ण उंची इथे मी 38 घेतली आहे, तर 38 अधिक 15 इंचाची आता मी मार्किंग करून घेणार आहे। अशी मार्किंग झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक प्लीट घ्यायची आहे आणि डाव्या बाजूला त्या प्लीटचं तोंड आपल्याला करायचं आहे। म्हणजे जे ओपन एंड आहे ते डाव्या बाजूला झाले पाहिजे आणि त्याला आपल्याला कमरेच्या बाजूला ठेवायचं आहे। हे झाले आपले पेशवाई पॅटर्न। आता इथे ह्याला मी कमरेच्या बाजूला शिलाई मारून घेणार आहे। ह्यानंतर आपण काष्टा रेडी करणार आहोत। पेशवाईची प्लीट कमरेकडे घेतल्यानंतर ते आपल्याला सर्व व्यवस्थित करून घ्यायचं आहे, जेणेकरून शिलाई मारल्यानंतर त्याचा लुक चांगला येईल। जर तुम्हाला शिलाई मारायची नसेल तर तुम्ही फक्त पिन लावून ठेवू शकता। म्हणजे जेव्हा तुम्हाला मराठमोळी साडी नेसायची आहे त्यावेळेला तुम्ही हे पेशवाईची प्लीट काढू शकता। फक्त तुम्हाला जे मेजरमेंट आहे ते व्यवस्थित माहिती असले पाहिजे। म्हणजे कशा प्रकारे तुम्ही पेशवाईचा जो ओचा आहे तो वर कमरेकडे घेऊ शकता याची तुम्हाला माहिती असली पाहिजे। पेशवाई साडी शिवताना नेहमी ब्रॉड बॉर्डरचीच साडी घ्यायची, जेणेकरून लुक चांगला येतो। यानंतर आता आपण काष्टा रेडी करणार आहोत। पुढच्या ओच्यासाठी ज्याप्रमाणे आपण उजव्या पायाची बॉर्डरपासून सुरुवात केली, तर काष्टासाठी आपण डाव्या पायाच्या बॉर्डरपासून सुरुवात करणार आहोत। तर इथे आता पूर्ण उंची अधिक 5 इंच। जर तुम्हाला असं वाटलं की काष्टाची उंची कमी पडते तर तुम्ही पूर्ण उंची अधिक 7 इंच सुद्धा घेऊ शकता। तर इथे 38 इंच अधिक 5 इंच अशा प्रकारे मी घेणार आहे। आता इथे सुद्धा आपल्याला जी बॉर्डर आहे त्याची प्लीट रेडी करायची आहे आणि त्या प्लीटचं जे तोंड आहे ते आपल्याला उजव्या पायाच्या बाजूने करायचं आहे। जेव्हा ओच्याची प्लीट आपण रेडी करत होतो त्याचं जे तोंड होतं ते डाव्या बाजूला होतं आणि आता इथे काष्ट्याचं जे तोंड आहे ते आपल्याला उजव्या बाजूला घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे एक प्लीट घेऊन मी हा काष्ट्याचा भाग रेडी केला आहे, त्याला मी टाचणी लावून घेत आहे। आता हे झाली आपली पुढच्या बाजूला आपण तयार केलं। तर आपण साडी पलटी करणार आहोत आणि जो पदराचा भाग जोडलेला आहे त्या बाजूला हा काष्टा आपल्याला जोडायचा आहे। तर साडी पलटी केल्यानंतर हा जो पाय आहे, हा पाय आपल्याला अशा प्रकारे बाजूला काढायचा आहे, उजवा पाय, आणि काष्टा जो आहे तो 2 वेळा अशा प्रकारे स्वतःच्या बाजूने फिरवून घ्यायचा आहे। म्हणजे काष्ट्याची जी बॉर्डर आहे ती सरळ होईल। त्यानंतर जेवढा हवा आहे तेवढा काष्टा आपल्याला अशा प्रकारे वर ॲडजस्ट करायचा आहे, पिन लावून त्याला फिक्स करून त्यानंतर शिलाई मारून घ्यायची। काष्टा वरच्या बाजूला जोडल्यानंतर आपल्याला पायाचा भाग व्यवस्थित करायचा आहे। म्हणजे जे अस्तर वगैरे व्यवस्थित करून घ्यायची, काष्ट्याची प्लीट सरळ करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला सुद्धा समजेल की आपण व्यवस्थित केलं आहे की नाही, कुठे काही चुकलेलं तर नाही। दोन्ही पाय चेक करून घ्यायचे। त्यानंतर काष्ट्याची प्लीट कशी आहे, व्यवस्थित जोडली गेली आहे की नाही, हे सर्व चेक करून मग काष्ट्याची शिलाई करून घ्यायची।
आता मी काष्ट्याची शिलाई करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता एवढा भाग मी आतमध्ये जोडलेला आहे। ह्यानंतर आता खालच्या बाजूने जे पाय उघडे दिसतात तर ते दिसू नये म्हणून आता आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर हा जो अस्तरचा भाग आहे तुम्ही पाहू शकता, त्याच्यावर ही बॉर्डर आहे। तर ही जी बॉर्डर आणि अस्तरच्या खाली जी प्लीट असेल, पहिली प्लीट आपल्याला सोडून द्यायची आहे आणि दुसरी प्लीट ह्या बॉर्डर बरोबर आपल्याला जोडायची आहे। जर पहिली प्लीट आपण जोडली तर साडी आपल्याला पायाला टाईट होऊ शकते आणि साधारण खालून 7 ते 8 इंच आपल्याला ओपनिंग ठेवायची आहे साडी काढण्यासाठी, घालण्यासाठी। अशा प्रकारे दोन्ही पाय जे आहे ते आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत। साडीचे दोन्ही पाय आता इथे रेडी झालेले आहेत। ह्यानंतर आपल्याला एकदा साडी चेक करून घ्यायची। आता ही जी बॉर्डर दिसतीये तर ही बॉर्डर कुठून आली आहे, तर काष्ट्याच्या खालची ही बॉर्डर आहे। त्यानंतर जी उजव्या पायाची बॉर्डर आहे ती पदराची बॉर्डर आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची साडी क्रॉस चेक करू शकता। ह्यानंतर आपण पदर रेडी करणार आहोत। नॉर्मली आपण पदर रेडी करताना जशा प्लीट्स घेतो तशा प्लीट्स घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्या पदराची उंची आपल्या पूर्ण उंची इतकी घ्यायची। म्हणजे आता मी पूर्ण उंची इथे 38 घेतलेली आहे। तर 38 इंचाची इथे मी मार्किंग करून पिन लावून तिथे शिलाई मारून घेणार आहे। अडतीस इंचाची मार्किंग झाल्यानंतर तिथे पिन लावल्यानंतर जो आता आपला पदराचा आतला भाग आहे तो लूज असतो। म्हणजे जेव्हा आपण हा जो भाग शोल्डरवर ठेवतो 38 इंचाच्या मार्किंगचा, तर आतला जो पदर असेल तो खूप लूज असतो। पण साडी आपली रेडीमेड असल्यामुळे त्याला आपण कुठे ॲडजस्ट करू शकत नाही। तर त्याला अशा प्रकारे प्लीट्सच्या खाली जे आहे 2 इंच 3 इंच म्हणजे जेवढा आपल्याला पदर लूज होतोय आतल्या बाजूने तेवढा असा घेऊन शिलाई मारून घ्यायची, किंवा तुम्ही साडी नेसताना त्याला पिन वगैरे सुद्धा लावू शकता। तर सखींनो, अशा प्रकारे ऑलमोस्ट आपली साडी आता रेडी झालेली आहे। म्हणजे 2 पॅटर्न तर आपले रेडी झालेत। एक तर मराठमोळी साधी जी साडी आहे ती, आणि दुसरी पेशवाई। जर तुम्हाला म्हणजे जी आपली ट्रेडिशनल साडी आहे, पारंपरिक साडी, त्यातून ब्राह्मणी पेशवाई जर करता येत असेल तर ही साडी तुमच्यासाठी म्हणजे 2-3 प्रकार तुम्ही आरामशीर ह्यामध्ये करू शकता। म्हणजे जो पेशवाईचा ओचा आहे तो तुम्ही खाली जर सोडला तर ती तुमची मराठमोळी झाली। ब्राह्मणी ओचा, पेशवाई, अशा प्रकारे वेगवेगळे पॅटर्न तुम्ही ह्यातून रेडी करू शकता। आता आपण तिसरं पॅटर्न रेडी करणार आहोत राजनंदिनीचं। तर त्यासाठी 15 इंच लांब आणि 6 इंच रुंदीचा आपण कपडा इथे घेतलेले। तर इथे मी असे 6 पीस घेतलेले। आता ह्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायचं जेणेकरून धागे निघणार नाहीत। शिलाई मारून घेतल्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला प्लीट्स तयार करायच्या आहेत। अशा प्रकारे एकावर एक अशा प्लीट्स तयार करून आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्याला शिलाई मारून फिक्स करायचं आहे। तर आता तुम्ही इथे पाहू शकता मी कशा प्रकारे राजनंदिनी पॅटर्नचं जे फ्रिल आहे ते रेडी केलेलं आहे। अशा प्रकारे सर्व पीस मी रेडी करून घेतलेले आहेत। आता जेव्हा मला राजनंदिनी साडी नेसायची असेल तेव्हा पेशवाई पॅटर्नवर ह्यांना मी पिनच्या किंवा ब्रॉचच्या साहाय्याने फिक्स करणार। पेशवाई साडीवर आता राजनंदिनीचे जे फ्रिल्स आहेत
ते कशा प्रकारे ठेवायचे ते मी आता दाखवते. इथून कमरेपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. एकाखाली एक आपल्याला हे ठेवायचे आहे. तुम्हाला हवं म्हणजे जर तुम्हाला फक्त राजनंदिनी साडी हवी असेल तर तुम्ही ह्याला शिलाई मारून घेऊ शकता. पण त्याच्याऐवजी जर तुम्ही जेव्हा तुम्हाला राजनंदिनी साडी नेसायची इच्छा असेल त्यावेळेला त्याला पिनने किंवा ब्रॉचच्या साहाय्याने फिक्स करून घ्या. म्हणजे तुम्हाला 3-4 पॅटर्न एकाच साडीतून घालायला मिळतील. तुम्ही पाहू शकता किती सुंदर साडी दिसते आहे ही. तर हे आहे आपले पेशवाई पॅटर्न. ह्याच्यामध्ये मी लटकनच्या साहाय्याने पेशवाई पॅटर्नला एक वेगळा लुक आणलेला आहे.